मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते, सर आपल्याकडे उद्या खूप कमी वेळ असणार आहे. आपण ना 8:45च्या अगोदरच तिकडे आश्रमामध्ये पोहोचूयात, कारण आपल्याकडे फक्त 6 तास आहेत. मग आपल्याला कळणार पण नाही की दुपारचे 3 कधी वाजलेत. या एवढ्या वेळामध्ये आपल्याला काही सापडेल का हो, असं अर्जुनला ती आता विचारत असते. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही एवढ्या रेस्टलेस का होताय मिसेस सायली? अहो, तुम्ही एवढं टेन्शन घेऊन सकाळ लवकर होणार आहे का? आणि आपल्याला मिळालेला वेळ 6 तासांपेक्षा जास्त होणार आहे का? सो जास्त टेन्शन घेऊ नका. मला माझं काम करू द्या. मी उद्याचंच प्रिपरेशन करतोय. तुम्ही झोपा आणि आराम करा. मग तरीही सायली काही बोलायला जाते. अर्जुन म्हणतो, प्लीज मला उद्याची तयारी करू द्यात. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, असं तो पुन्हा विचारतो. मग आता सायली म्हणते, स्वतःपेक्षा जास्त. तेव्हा मग तुम्ही झोपा, आराम करा, असं अर्जुन तिला त्याच विश्वासाने सांगतो. त्यानंतर आता सायली झोपते. तर दुसरीकडे प्रतिमा आता तिच्या रूममध्ये असते आणि ती आता आपल्या बॅगमधील कपडे कपाटात ठेवत असते. तेव्हा आता तिला लगेच सायलीची क्षणातच आठवण होते की सायली कशाप्रकारे माझं सगळं काम करायची, अगदी प्रेमाने न थकता. तेव्हा त्याच आठवणीत ती आता पूर्णपणे रमून जाते. तिचं कुठेही लक्ष नसतं. तेवढ्यातच प्रिया तेथे जाते आणि म्हणते, आई तुझी औषधं घेण्याची वेळ झाली आहे, चल बरं मी तुला औषधं देते पटकन. तरीही आता प्रतिमा तिच्याकडे लक्ष देत नाही. ती सायलीच्या आठवणीमध्ये अगदी रंगून गेलेली असते. मग आता सायली असं पटकन ती मागे पाहून बोलते. त्यावेळी प्रियाला जरा राग येतो, पण चेहऱ्यावर हास्य ठेवत ती आता म्हणते, सायली नाही, मी तन्वी आहे तुझी. ही मला माहीत होतं तुला तुझ्या सायलीची आठवण येत असेल, म्हणून मी सायलीसारखीच सेम हाक मारली, असं म्हणून ती आता गोळी देते. त्याचवेळी मनात आता ती विचार करते, सायली आणि प्रतिमाच्या या बॉन्डचा फायदा करून आता घेतलाच पाहिजे. कारण उद्या जर प्रतिमामध्ये तडमडली तर सायली उद्या आश्रमात जाऊ शकणारच नाही आणि निदान तिचा पुरावे शोधण्याचा वेळ तरी नक्कीच कमी होईल. त्यानंतर मुद्दामच आता ती प्रतिमाला म्हणते, आई मी तुझं मन ओळखते ग, तुला सायलीची आठवण येते ना? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो. तेव्हा मग मी तुझं मन मोडणार नाही. मी तुला उद्या पूर्णाजीच्या घरी घेऊन जाते, कारण तुला सायलीची खूप आठवण येते ना, आणि तिकडे तुला थोडा वेळ गप्पासुद्धा मारता येतील आणि सायलीबरोबरसुद्धा वेळ घालव, गप्पा मार. तेव्हा प्रतिमा आता हो असं म्हणते. तिला प्रचंड आनंद झालेला असतो, कारण सायलीला पुन्हा भेटता येणार असतं म्हणून. तेव्हा प्रिया आता म्हणते, उद्या सकाळी शार्प 8 वाजता तू रेडी राहा, उद्या सकाळीच आपण जाऊयात, चालेल ना? मग प्रतिमा हो म्हणते, कारण एकदा तिकडे गेलो की कसं तू दिवसभर छान सायलीसोबत मग वेळ घालव हां. त्यावेळी प्रतिमा हो असं म्हणते. तिला खूप आनंद झालेला असतो आणि प्रियाकडे पाहून ती आता हसते. मग मनातल्या मनात आता प्रिया विचार करू लागते की सायली, आता बघू तुझ्यासाठी नक्की काय महत्त्वाचं आहे, तुझे मधुभाऊ, तो आश्रम की तुझी ही आई. तर दुसऱ्या दिवशी सर्वजण आता नाश्ता करत असतात. तेव्हा कल्पना म्हणते, सायली तू सुद्धा अर्जुनसोबत थोडा नाश्ता करून घे. मग आता चैतन्य कुठे आहे असंही कल्पना विचारते. त्याचवेळी आता चैतन्याला मी काम सांगितलंय, तो बाहेरच आहे, असं अर्जुन आता म्हणतो. मग आता सायलीला कल्पूर्णाजी देखील म्हणतात, नाश्ता करून घे अगं सायली अर्जुन बरोबर थोडा तरी, कारण तुम्हाला यायला उशीर होईल मग. तेव्हा सायली म्हणते, अहो आई, माझ्या घशाखाली घास नाही उतरणार. तेव्हा पूर्णाजी म्हणते, सायली हे असं अजिबात चालणार नाही हां. अगोदर तब्येत सांभाळायची, थोडं पोहार खायचं आणि मगच कुठे जायचं तिकडे जायचं, असं उपाशीपोटी घराबाहेर पडायचं नाही. तेव्हा विमल म्हणते, सायलीताई तुम्ही बसा, मी वाढते, चालेल ना? मग आता पूर्णाजी म्हणतात, सायली बस, कारण आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. देव करो आणि आश्रमात तुम्हाला काहीतरी पुरावा मिळो बाबा, असं पूर्णाजी आता देवाकडे प्रार्थना करू लागतात. तेव्हा अर्जुन 100% खात्रीने सांगतो की नक्कीच काही ना काही सापडेल पूर्णाजी, तू नकोस काळजी करू. तेवढ्यातच आता पूर्णाजी अशी हाक मारत प्रिया ही प्रतिमाला घेऊन तेथे येते. तेव्हा घरातील सर्वजण त्या दोघींकडे पाहतच राहतात आणि प्रतिमा आली म्हणून सायलीला, पूर्णाजीला आणि इतर घरातील सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. तेव्हा सायली पटकन आता पुढे जाते. मी प्रतिमा आत्या असं म्हणून लगेच तिची गळाभेट घेते. सायली लगेच प्रतिमाचा हात हातात घेते आणि विचारते, प्रतिमा आत्या तुम्ही कशा आहात? मग प्रतिमा म्हणते, मी अगदी छान आहे. तेव्हा
सायलीला अजूनच आनंद होतो. त्यानंतर अस्मिता म्हणते, प्रतिमा आत्या हे बरं झालं हा, मला माहीत होतं की तू नेहमी भेटत राहणार आम्हाला आणि तू जाताना उगीच रडारड झाली, असं रागातच ती आता जरा सायलीकडे पाहून म्हणते. सर्वजण अस्मिताकडे जरा रागातच पाहतात. मग आता सायलीला प्रचंड आनंद झालेला असतो. ती एका क्षणी विसरून गेलेली असते की आपल्याला आश्रमात जायचंय. पण आता अर्जुनच्या मनात लगेच येतं की आज आम्हाला आश्रमात जायचंय. माहीत असताना देखील प्रिया अचानक इथे आलीच कशी, आणि ते सुद्धा प्रतिमा आत्याला घेऊन. मग प्रिया आता लगेच अर्जुनकडे पाहते आणि सर्वांना म्हणते, काय आहे ना आई तुम्हाला खूप मिस करत होती. मग मीच आईला प्रॉमिस केलं की तिला इकडे घेऊन येईल म्हणून. तेव्हा कसं वाटलं सरप्राईज? तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहून हसतो. तर पूर्णाजी म्हणतात, अगदी मस्त आहे हा तुझं सरप्राईज. तेव्हा पूर्णाजी देखील म्हणतात, खूप छान सरप्राईज आहे. ये ना प्रतिमा, अगं बस ना बाळा. म्हणून त्या तिला आता जवळ बसायला सांगतात. पुढे आता प्रिया म्हणते, आई आता मस्त रात्रीपर्यंत सायलीबरोबर तू गप्पा मार हा. तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते आणि मग नंतर ती मनात विचार करते की प्रतिमा आत्या एवढ्या प्रेमाने मला भेटायला आल्या आहेत, परंतु काय करावं कळतच नाही, कारण मला आश्रमात सुद्धा जायचंय. तेव्हा कल्पना म्हणते, अगं तन्वी तुम्ही दोघी येताय ना, हे निदान फोन करून कळवायचं तरी. तेव्हा प्रिया म्हणते, अगं कळवायचं काय त्यात, कारण हे तर आमचंच घर आहे ना. मग सर्वजण म्हणतात, हो तुझंच घर आहे हे. मग अश्विन म्हणतो, कसं आहे ना, पण सायली वहिनी आज घरी नाही आहे ना, म्हणून म्हटलं, कारण दादा आणि वहिनी आता निघणारच होते. तुमच्या केस संदर्भात त्यांना आश्रमात जायचंय ना म्हणून. तेव्हा कल्पना म्हणते, अगं तन्वी तू त्याच आश्रमात राहायचीस ना, मग आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे हे तर तुला चांगल्या प्रकारे माहीतच असेल. तेव्हा प्रिया आता हो असं म्हणते, परंतु तेथे जाऊन त्यांना तरी काय मिळणार आहे, या दोघांचा वेळ तर वायाच जाणार आहे, असं ती आता अर्जुन आणि सायलीकडे पाहून म्हणते. तेव्हा अर्जुन सायलीला आता जरा आश्चर्याचा धक्काच बसतो. तर पूर्णाजी आता लगेच तो विषय टाळतात. त्यानंतर त्या विचारतात, काय ग प्रतिमा तुला तिथे करमलं ना, तू बरी आहेस ना. आता कल्पना म्हणते, अगं नाही आई ना तिथे सारखी सायली सायली करत असते, त्यावेळी तू आज माझ्या आईसोबत मस्त वेळ घालवा, असं प्रिया आता सायलीला म्हणते. अर्जुन म्हणतो, पण आमच्याकडे आज वेळ नाही आहे, कारण आम्हाला आश्रमात जायचं आहे, खूप महत्त्वाचं काम आहे, सो आज नाही ती वेळ घालवू शकत प्रतिमा आत्यांबरोबर. तेव्हा सायलीला तिच्या प्रतिमा आत्यांपेक्षा काही मोठं नाही आहे, असं आता प्रिया सायलीकडे पाहून म्हणते. तेव्हा आता सर्वांनाच आश्चर्य वाटतं की प्रिया अशी काय बोलते, एवढं महत्त्वाचं काम असून देखील प्रिया नकार का देतीये सायलीला तिकडे जाण्यासाठी, आणि प्रतिमालाही या गोष्टीचं आश्चर्यच वाटतं. तेव्हा कल्पना आता सायलीला विचारते, सायली बाळा तू काय ठरवलं आहेस, हे बघ आश्रमात जाणं गरजेचंच आहे, परंतु तुला प्रतिमा करता जर इकडे थांबायचं असेल तर तू थांबू शकतेस आणि तो सर्वस्वी निर्णय फक्त तुझा असेल. प्रिया आता हसते, कारण तिला माहीत असतं की सायली प्रतिमासाठी इथे थांबणारच. मग आता सर्वजण सायलीकडे पाहतात. सर्वांना आता ती निर्णय काय घेते याची उत्सुकता लागलेली असते. खरं तर सर्वात जास्त प्रियाला, कारण सायली खूप इमोशनल आहे आणि तिच्या प्रतिमा आत्यासाठी ती थांबेल असा भ्रम आता तिचा होतो. तेव्हा प्रतिमा म्हणते, सायली तुझं खूप महत्त्वाचं काम आहे ना बाळा, तू जा, मी नंतर परत कधीसुद्धा येईल. तेव्हा प्रियाला आता जबर धक्काच बसतो की प्रतिमाने चक्क परमिशन दिली. तेव्हा अर्जुन आणि बाकी सर्वांना आनंद होतो की प्रतिमा किती समजूतदार आहे. सायलीचं महत्त्वाचं काम आहे म्हटल्यावर ती स्वतःसाठी इथे तिला थांबवून ठेवत नाही आहे. मग आता सायली अगदी इमोशनल होते आणि विचारते, प्रतिमा आत्या खरंच जाऊ का हो मी? अहो आज मला थांबणं खरंच शक्य नाही आहे, तुम्ही घ्याल ना समजून प्रतिमा आत्या? मग आता ती म्हणते, हो बाळा तू जा. तेव्हा प्रिया आता लगेच मनात विचार करू लागते आणि म्हणते, या दोघींना एकमेकींना समजून घेण्याचा कुठला पुरस्कार वगैरे द्यायचा का? मी एवढा स्मार्ट प्लॅन केला होता, परंतु या प्रतिमाला नको तिथे समजूतदारपणा दाखवायला कोण सांगतं?
असं म्हणून तिच्या चेहऱ्यावर आता 12 वाजतात, कारण तिने जो प्लॅन केलेला असतो ना, तो आता प्रतिमा आणि सायलीनेच उधळून लावलेला असतो. त्यावेळी आता सायली म्हणते, प्रतिमा आत्या, हे पहा, आजच्या दिवशी तुमचा हा आशीर्वाद मिळायचा होता मला, म्हणूनच तुम्ही इकडे आलात. आम्हा दोघांनाही आशीर्वाद द्या. असं म्हणून दोघेही जोडीने आता प्रतिमा आत्यांच्या पाया पडतात. तेव्हा प्रतिमा यश मिळू दे असा आशीर्वाद दोघांनाही देते. तेव्हा सायली आणि अर्जुन आता त्यांच्या कामासाठी जायला निघतात. त्यावेळी आता प्रतिमा त्यांच्याकडे पाहतच राहते. मग आता कल्पना म्हणते, चला आता आपण दिवसभर गप्पा मारूयात, चालेल ना? तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते. त्याचवेळी आता विमल विचारते, कोण कोण चहा घेणार, कॉफी घेणार? त्यावेळी सर्वजण म्हणतात, आम्ही कॉफी घेणार. मग तुमच्यासाठी चहा ना, असं विमल प्रतिमा आत्यांना विचारते. तेव्हा प्रतिमा हसूनच हो असं म्हणते. तर इकडे चैतन्य बाहेर उभा असतोच. मग आता तो म्हणतो, तुम्ही आलात, मला वाटलं आता प्रतिमा आत्या आली म्हटल्यावर तुम्हाला जरा उशीर होतो की काय? त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही. मग सायली म्हणते, अहो चैतन्य भाऊजी, मला तर खूप भरून आलं होतं प्रतिमा आत्या आल्या तर. मला वाटलं होतं आता मला यायला मिळते की नाही तिकडे, पण त्यांनीच आम्हाला खूप समजूतदारपणाने इकडे जायला सांगितलं. तेव्हा प्रतिमा त्या समजूतदार आहेच, परंतु मला एक डाऊट येतोय, अर्जुन आता दोघांनाही म्हणतो. तेव्हा सायली विचारते, प्रतिमा आत्यांबद्दल डाऊट येतोय का? मग आता अर्जुन म्हणतो, नाही ग, मुलीबद्दल मला ना जरा वेगळाच डाऊट येतोय, कारण ती प्रतिमा आत्याला इकडे घेऊन आली म्हटल्यावर तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन असणारच. तेव्हा प्रियाने आता काय केलं असं सायली विचारते. मग आता अर्जुन म्हणतो, ती प्रतिमा आत्यांना इकडे मुद्दामच घेऊन आली असेल. त्यावेळी सायली म्हणते, हो, एवढ्या महत्त्वाच्या दिवशी आपल्याला प्रतिमा आत्यांचा आशीर्वाद मिळाला, हे काही कमी आहे का? मी तुम्हाला सांगते, प्रियाचं असं इंटेन्शन काहीही नसेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही एवढा चांगुलपणा का दाखवताय कळतच नाही. मग सायली म्हणते, तुम्ही हा विचार का करताय कळतच नाही. नेहमी आपला तिच्यावर संशय घेत राहता. आता तिने इकडे प्रतिमा आत्यांना आणलं सर्वांची भेट व्हावी यासाठी, परंतु तुम्हाला त्यामध्ये सुद्धा काहीतरी संशयच वाटतोय. असं कसं हो तुमचं वकिली डोकं? जरा दुसरीकडे वापरा ते डोकं, इकडे नका वापरू हां. तेव्हा अर्जुन म्हणतो, खरं बोलतोय मी. मग चैतन्य म्हणतोय, दोघांनीही एकदम शांत बसा हां, अजिबात काही बोलायचं नाही आता, कारण आपल्याला आश्रमात जायचंय, इथे भांडत बसू नका आता. तेव्हा सायली, अर्जुन, चैतन्य तिघेही गाडीत बसतात आणि मग तेथून जातात. दुसरीकडे प्रिया आता साक्षीला कॉल करते. तेव्हा साक्षी आता प्रियाचं बोलणं ऐकून न घेता लगेच विचारते, काय गं, तू अडवलंस ना त्या दोघांनाही, अर्जुनला आणि सायलीला? तेव्हा आता ती म्हणते, मी अडवण्याचा खूप प्रयत्न केला, मी आईला इकडे घेऊन आले सुभेदारांकडे, मग म्हटलं की नेहमीप्रमाणे यांचा फॅमिली ड्रामा केव्हाचा सुरू होईल आणि सायली रडतच घरी बसेल. पण कसलं काय, ती प्रतिमा स्वतःच म्हणाली की तू जा म्हणून. तेव्हा साक्षी आता आश्चर्याने विचारते, मग सायली आणि अर्जुन दोघेही आश्रमात गेले का? त्यावेळी प्रिया म्हणते, हो, दोघेही आश्रमात गेलीये. तेव्हा साक्षी आता खूप घाबरते आणि वैतागूनच रागात तिला म्हणते, हे बघ, तुला ना एक काम धड करता येत नाही प्रिया. हे बघ, आत्ताच मी तुला सांगते, सायली आणि अर्जुन आश्रमात गेले, त्यांच्या हाती काही पुरावे लागले तर तू तुझं हे अलिशान लाईफ कायमचं विसरून जायचं, समजलं? आणि उद्या जर तुझ्या मूर्खपणामुळे मी जर जेलमध्ये गेले ना, तर तुझं बाहेरचं लाईफ मी वर्स्ट करून टाकेल, असं म्हणून आता प्रियालाच ती धमकी देते. तेव्हा प्रिया आता खूप घाबरते आणि म्हणते, अगं पण मी एकटी काय करणार? पण आता साक्षीने तिकडून फोन ठेवलेला असतो. तेव्हा प्रिया आता जरा घाबरतच म्हणते, सर्व जबाबदारी मीच घ्यायची असा विचार करत आता ती वैतागते आणि म्हणते, कुठे अडकली आहेस तू प्रिया? इकडे आता सायली, अर्जुन, चैतन्य हे तिघेही आता आश्रमाजवळ येतात आणि आल्यानंतर आता ते थोडा वेळ बाहेरच थांबतात, कारण सायली आता खूप इमोशनल झालेली असते आणि तिच्या डोळ्यातून आता त्या सगळ्या आठवणींनी पाणी येतं. तिला मागचे सर्व क्षण आठवू लागतात की आश्रमातील सर्व मुलं, मधुभाऊ आणि आम्ही सर्वजण मिळून किती गमती जमती करायचो, या अंगणामध्ये आम्ही खेळायचो,
त्याचबरोबर कुसुमताई आणि काका काकू हे सर्वजण आम्हाला किती छान प्रेमाने सांभाळायचे, हे सगळं काही आता तिला आठवतं. आणि मग अर्जुन, चैतन्य सायलीकडे पाहतच राहतात. आता कारण सायली खूप इमोशनल झालेली असते, तिच्या डोळ्यातून आता पाणी येत असतं. काही वेळानंतर इन्स्पेक्टर साहेब पण तेथे आलेले असतात आणि ते हवालदारांना म्हणतात, सरांना आश्रमाचं दार उघडून द्या. तेव्हा हवालदार लगेच दार उघडायला जातो. मग आता हे तिघेही आश्रमाकडे येत असतात. जशी जशी सायली आश्रमात येत असते तशा तशा तिच्या पुन्हा त्या जुन्या आठवणी ताज्या होत असतात आणि ती पुन्हा सगळं काही अनुभवत असते. कारण तिच्या आता सगळं काही लक्षात असतं आणि ती प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत असते आणि आश्रमाकडे अगदी डोळे भरून पाहत असते. आता अर्जुनला तिच्या मनातील हे दुःख समजत असतं. त्यानंतर आश्रमाचं कुलूप उघडलं जातं. ते सीलबंद केलेलं असतं. ते उघडून दिल्यानंतर हवालदार आता बाहेर जातात. मग आता सायली अजूनही त्याच आठवणीत रमलेली असते. आता अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, असं म्हणून तो तिला आतमध्ये यायला सांगतो. अर्जुन दरवाजा उघडतो तर आता आश्रमात आता बंद असल्यामुळे धूळ असते. सायली जरा इमोशनल झालेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण मर्डर झाला ना त्या ठिकाणी अगोदर पुरावे गोळा करायला सुरुवात करूयात. कारण साधीशी जरी वस्तू असेल आणि ती दुसऱ्या ठिकाणी पडलेली असेल, त्या वस्तू कलेक्ट करायला आपण सुरुवात करूयात अगोदर, चालेल ना? मग आता चैतन्य आणि सायली दोघेही हो असं म्हणतात. पुढे आता अर्जुन म्हणतो, या आश्रमाचा आज 1 इंचसुद्धा चेक केल्याशिवाय सोडायचा नाही आहे. त्यावेळी सायली आणि चैतन्य त्याच्याकडे पाहतच राहतात. तेवढ्यातच हवालदार आता तेथे येतात आणि म्हणतात, सर हा घ्या एव्हिडन्स बॉक्स. त्यावेळी थँक्यू असं अर्जुन म्हणतो तर चैतन्य लगेच तो बॉक्स घेतो. पुढे आता अर्जुन म्हणतो, आज आपल्याला आश्रमामध्ये ज्या काही वस्तू सापडतील, ज्या संशयास्पद असतील, त्या सर्व वस्तू आपल्याला या एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर अर्जुन लगेच त्यांना हँड ग्लोव्ज देतो आणि म्हणतो, इथल्या कुठल्याही वस्तूला हँड ग्लोव्ज घातल्याशिवाय अजिबात टच करायचा नाही किंवा ती वस्तू आपल्या ताब्यात घ्यायची नाही. कारण त्या वस्तूंवर जे काही फिंगरप्रिंट्स आहेत ना ते पुसले जातील आणि आपल्या हाताचे फिंगरप्रिंट्स त्याला लागतील, समजलं? मग आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही हँड ग्लोव्ज घेतात आणि अगोदर हातात घालतात. तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही लगेच कामाला लागतात. सायली पूर्ण आश्रम आपला निहाळत असते. किती दिवसातून ती आज आश्रमात आलेली असते, त्यामुळे तिला पर्सनली खूप इमोशनल झाल्यासारखं वाटत असतं आणि मग ती आश्रमाकडे पाहतच राहते. एक एक करून तिला सर्व आठवणी आठवत असतात. ती ज्या खाटेला हात लावते त्या खाटेवर मुलं कशाप्रकारे झोपवायची आणि मी त्यांना कशाप्रकारे अंगाई गाऊन दाखवायची, हे सगळं काही आता सायलीला आठवतं. तर आता तिला एका कप्प्यामध्ये मधुभाऊंच्या बायकोचा फोटो सापडतो. तेव्हा त्या फोटोवर प्रचंड धूळ असते. आपला पदर ती हातात घेते आणि त्या पदराने तो फोटो स्वच्छ करते. आता तिला तेही आठवतं की माझ्या बायकोने एक एक वीट या आश्रमाची रचली आहे आणि माझ्या बायकोच्या खूप आठवणी त्या आश्रमात आहे. कारण या अनाथ बालकांना माझ्या बायकोनेच आश्रय दिला होता अगोदर आणि ती गेल्यानंतर मी त्यांचं पालनपोषण केलं, परंतु माझ्या बायकोमुळेच हा आश्रम उभा राहिलाय असं आता मधुभाऊंनी सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच आता बायकोची आठवण ही शेवटची आठवण असते, आश्रम ही. मग आता काहीही झालं तरी आश्रम पाडायचं नाही असं मधुभाऊंचं म्हणणं असतं. तेव्हा तिला आता आठवतं की एका आईप्रमाणेच मधुभाऊ माझ्यावर प्रचंड प्रेम करत आहेत. तिला आठवतं एकदा मी पडले होते तेव्हा मी न सांगता मधुभाऊंना समजलेलं असं होतं. त्यावेळी ती विचारते, मधुभाऊ तुम्हाला कसं समजलं? मी सांगितलं नाही तरी की मी पडले आहे म्हणून. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात, कारण आपलं नातं आहे ना ते रक्ताचं नातं आहे, हृदयाचं नातं आहे आणि मनाचं नातं आहे. तुला आई नसली म्हणून काय झालं, मी तुझा आई आणि बापच आहे. आता सायली त्या फोटोकडे पाहून खूप इमोशनल होते आणि मधुभाऊंच्या पत्नीच्या फोटोकडे पाहून म्हणते, आपली कधी भेट झाली नाही, परंतु मधुभाऊ नेहमी तुमच्याबद्दल अगदी भरभरून कौतुकाने बोलायचे आणि ते नेहमी म्हणायचे की माझ्यासारख्या निर्दयी आणि अनाथ बालकांना तुम्हीच आश्रय दिला होता
आणि निराधार मुलांनी हसत खेळत वाढावं असं स्वप्न होतं ना तुमचं, असं म्हणून ती आता रडते. इकडे अर्जुन आणि चैतन्य कोपरानकोपरा आता चेक करू लागतात, जेणेकरून कुठेही पुरावा काही मिस व्हायला नको म्हणून. कारण ही त्यांच्याकडे शेवटची संधी असते आणि त्यांना 100% प्रयत्न आता पुरावे गोळा करण्यासाठी करायचे असतात. इकडे सायली आता रडतच म्हणते, आज तुमचं स्वप्न वाचवण्यासाठी मला तुमच्याच आशीर्वादांची खूप गरज आहे. काहीतरी असा पुरावा सापडू द्यात की जेणेकरून हा आश्रम पाडला नाही जाणार. त्यामुळे प्लीज मला आशीर्वाद द्या, असं म्हणून सायली आता खूपच रडू लागते. आणि जर तुमचा आशीर्वाद मिळाला तरच मी हे तुमचं स्वप्न वाचवू शकेल, असंही म्हणते. हा फोटोकडे पाहून ती खूप रडत असते. आणि आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आपापल्या परीने अर्जुन, चैतन्य आणि सायली हे पुरावे शोधत असतात. आणि पुरावे शोधता शोधता आता त्या दरवाजाच्या उंबरठ्याच्या फटीमध्ये एक कार्ड सायलीला सापडतं. मग आता ती अर्जुनला दाखवते, तेव्हा प्रीतीज ब्युटिक या नावाने ते कार्ड असतं. त्यावेळी आता एवढी ब्रँडेड कपडे तुमच्या आश्रमात कोण वापरायचं, असं अर्जुन विचारतो. मग आता चैतन्य म्हणतो, नाही, इथे कोणी वापरत नसणार, परंतु साक्षी अशी ब्रँडेड कपडे वापरते. मला तर असं वाटतंय साक्षीचंच हे कार्ड असणार आहे. आणि तसंही साक्षी इथे असल्याचे पुरावे आपण शोधत होतो ना, तो पुरावा आता आपल्याला सापडला आहे, असं म्हणून आता चैतन्य अर्जुनला सांगतो. ते अर्जुन आणि सायली त्या कार्डकडे आता पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.